श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे वैशाख पौर्णिमा, इलाच बुद्ध पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं. तर या दिवशी सायंकाळी एक तुम्हाला दिवा असा लावायचा आहे जेणेकरून तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या आहे तर त्या याने दूर होणार आहे. तुमचं धनप्राप्तीसाठी हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. तर दिवा कसा लावायचा, कुठे ठेवायचा याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. वैशाख पौर्णिमा म्हणजे आपण बुद्ध पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखत असतो आणि या दिवशी भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाल्यामुळे या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं गेलं आहे. तर वैशाख पौर्णिमा भगवान बुद्धांच्या जन्मासोबत जोडलेली आहे. तर त्यामुळे या दिवशी बघा आठवणीने आपल्याला बुद्धांचा सुद्धा बघा स्मरण करायचं आहे. पौर्णिमेचे जे काही सत्यनारायण आहे, पौर्णिमेचे जे काही उपाय आहेत, सेवा आहेत, आपण त्या देखील करायच्या आहेत. आणि पौर्णिमेचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्यातल्या त्यात ही वैशाख पौर्णिमा आहे. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी अनेक उपाय जर आपण केले, काही सेवा जर केल्या तर आपल्या आयुष्यातली सगळं संकट, दुःख, अडीअडचणी ज्या काही आहेत त्या दूर होतात. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला दानधर्म, पूजा, उपवास करायचा आहे. तुम्हाला बघा उपवास हा शरीराला जर झेपत असेल तर उपवास तुम्ही घेऊनही करू शकता. फळं, दूध वगैरे घेऊन खाऊन तुम्ही करू शकता. दानधर्म करा. कुठल्याही बघा शुभ दिवशी तुम्ही जर दानधर्म केला, जे काही यथाशक्ती जे काही दान केलं तर त्यात पितरांना बघा त्यामुळे पितरांचा भरभरून आशीर्वाद मिळत असतो. आणि मग त्यामुळे आपल्या बघा आयुष्यामध्ये जे काही संकट वगैरे असतील, अडचणी असतील ते नक्कीच बघा त्यापासून आपली मुक्ती होत असते. त्याचबरोबर धनप्राप्तीसाठी आणि आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी पौर्णिमेची जी काही बघा तिथी आहे, या पौर्णिमेच्या दिवशी अत्यंत महत्त्वाची म्हणजे सत्यनारायणची पूजा देखील आपल्याला प्रदोष काळामध्ये करायची आहे. तर तुम्ही सेवा नक्की करा. सगळ्यात पहिलं बघा पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय करायचं, तर पौर्णिमेच्या दिवशी सकाळी आपण सर्वांनीच बघा लवकर उठून स्नान करून देवांची पूजा केली असेल, घर स्वच्छ केलं असेल, उंबरठ्याला हळदीचं लेपन, त्याचबरोबर दिवसभरात कुंकुमार्चन सेवा आहे, कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर बघा श्री महालक्ष्मी अष्टकमचं पठण या दिवशी केलं तरी अतिशय उत्तम असा हा दिवस आहे. त्याचबरोबर सिद्ध कुंजिका स्तोत्र जे आहे तर ते देखील तुम्हाला पठण करायचं आहे. ते श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ या दिवशी आवर्जून करा. श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ ही खूप उच्च कोटीची सेवा आहे. माता लक्ष्मी त्याचबरोबर आपल्या कुलदेवीची देखील सेवा होत असते. कुलदेवीची सेवा होणं पौर्णिमेच्या दिवशी खूप महत्त्वाचं आहे. तर ते करत असतानाच आपल्याला बघा दिवसभरात ज्या काही सेवा जमणार आहेत तेवढ्या करायचं आहे. तर पौर्णिमे तिथीला माता लक्ष्मीने आपल्या घरी यावं यासाठी आपल्याला संध्याकाळी तुळशीजवळ तुम्हाला गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. थोडं जास्त तूप टाकायचं आहे की जेणेकरून 1 तास तरी तो दिवा चालेल अशा पद्धतीने तूप टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा आवर्जून या दिवशी लावायचा बघा. किंवा तुमच्याकडे जर मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही देवांना जे तेल वापरता ते टाकलं आणि त्यानंतर त्या दिव्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी टाकली तरी चालेल. किंवा शक्यतो मोहरीचं तेल असेल तर ते टाकलं तरीही चालेल, काहीच हरकत नाही. अशा पद्धतीने तुम्हाला तिथे दिवा लावायचा आहे. बघा पिंपळाच्या झाडाला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहे आणि पाणी अर्पण करायचं. प्रदक्षिणा घालायच्या. प्रदक्षिणा तुम्ही बघा 5, 11, 21 घालू शकता. त्यानंतर मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे
बघा, या गोष्टी जर तुम्ही केल्या तर माता लक्ष्मी तुमच्या घराकडे 100% आकर्षित होईल आणि पिंपळाची सेवा केल्यामुळे त्यामुळे साक्षात भगवान विष्णू आणि आपल्या पितरांचा सुद्धा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे. पौर्णिमा तिथी बघा, वैशाख पौर्णिमा ही आहे. तर आजच्या दिवशी ही बघा बुद्ध पौर्णिमा आपण सुद्धा म्हणत असतो. तर हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. बघा, वैशाख पौर्णिमेला तुम्हाला जसं सांगितलं तसंच सांगितल्याप्रमाणे तुम्ही पूजा करायची आहे. मंत्र स्तोत्र जेवढी जमेल तेवढी सेवा करायची आहे आणि त्यासोबत अशा पद्धतीने एक दिवा आवर्जून लावायचा आहे, जेणेकरून तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्या याने दूर होणार आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.